की एखाद्याला म्हटलं की नाही मी लेकरू स्वीकारून मी लग्न करायला तयार आहे, तो त्या माणसाचं मी स्वागत करेन. या चिखलीमध्येच मी एका जणाचं केलंय स्वागत. बाकडे सर आहे, त्या बाकडे सरांनी 11वीत असलेला मुलगा सर आणि 8वीत असलेली मुलगी हे दोघं त्या कोलवडची ती महिला होती त्यांना घेतलं आणि त्यांचं लग्न केलं. आज ते चिखलीमध्येच गुन्ह्या गोविंदानं राहत आहेत. तर असे अनेक उदाहरणं आहेत. परिस्थिती हळूहळू निश्चितपणे बदल होत आहे. ही विदारक स्थिती जरी असेल लागलं की सर आम्हाला चालते, आम्हाला द्या, आम्ही करतो, मुलगा स्वीकारतोय, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तिकडे आत्ताच कोल्हापूरमध्ये एक लग्न लागलं आहे. त्या लग्नामध्ये त्या 22 वर्षापासून त्या महिलेनं कधीच कुंकू लावलं नव्हतं, हातात बांगड्या भरल्या नव्हत्या. त्या मुलीला सांगितलं माझं लग्न जर करायचं असेल तर आई तू पहिली बांगड्या भर, आई तू माझं कन्यादान कर, आई तू कुंकू लाव आणि त्या सगळे कार्यक्रम केले. आज तुम्हाला लग्नात महिलांना लग्नात बोलवतात, विधवा महिलांना बोलवतात, लग्नात तुम्ही जाता आणि त्या नवरदेवाला ओवाळायचं असलं, त्याला त्या पुण्या का काय म्हणा करायचं असलं की तुम्हाला चान्स नाही तिथं सौभाग्य काय म्हणते का नाही सुहासीन पाहिजे म्हणते. मी म्हणतो तुम्ही अशाच लग्नात जा. आणि जर म्हटलं ना मला, त्याने जर म्हटलं मला जर त्या नवरदेवाला ओळख देत असेल तरच मी लग्नात नाही येणार नाही, जाय तिकडं असं म्हणा. तुम्ही तसं म्हटल्याशिवाय होणार नाही. हे काम करा. प्रमोद जिंजाडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी काय केलं, त्यांच्या मित्राचं निधन झालं आणि ते त्या फ्युनरलमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर पहिलं काम त्यांनी पाहिलं की त्यांच्या समोर त्या बांगड्या फोडल्या गेल्या. त्यांना रावलं नाही. दुसऱ्या दिवशी तहसील ऑफिसमध्ये गेले, तिथे ॲफिडेविट करून दिलं की आम्हाला सहजीवन तर मिळालं पाहिजे, पण समजा यदा कदाचित माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या पत्नीचा कोणताच दागिना काढण्यात येऊ नये, तिचं सगळं सौंदर्याचं तिथं आलं पाहिजे. त्या व्यक्तीला मी आधी ते बोलवलं. त्यांना आज आपण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊ. आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करणार, पुरस्कार आपण त्यांना देणार.